रजोगुण ह्याचा अर्थ काहीतरी हवं असण्यासाठी काहीतरी करणं. ॲक्सेप्टेबल आहे धर्मात हे. सगळे काय आपण बैरागी होत नाही आहोत. आवश्यक आहे चांगलं चुंगलं घर असावं, वाहन असावं, पैसे असावेत, जे काही वाटतं आपल्याला ते प्रमाणाबाहेर व्हायला लागलं तर गडबड आहे. म्हणून लक्ष्मी ही रजोगुणातूनच मिळवायची आहे. पण घरात येणारं द्रव्य हे पूजनीय असलं पाहिजे, म्हणून लक्ष्मीपूजन. ते उशांमध्ये, बेडच्या खाली, बाथरूमच्या भिंतीच्या आत असलं म्हणजे ईडीला शोधायला त्रास होईल असे पैसे घरात आले की गडबड सुरू झाली. म्हणून पैसा नव्हे, लक्ष्मी मिळवणं हा रजोगुणाचा विषय आहे. पण लक्ष्मीच मिळवत राहायला हापापल्यासारखं तर तो वाढला, मग धूळ होणार. श्रीकृष्णाने श्रीकृष्ण सगळ्यांच्या मनामध्ये इतकं प्रेम निर्माण करू शकले याचा अर्थच असा काय, ही वॉज बेस्ट कम्युनिकेटर. आम्ही कम्युनिकेशन स्किल शिकायला बाहेर का जातोय? बघा, व्यक्तित्वातला एक एक दोष काढत श्रीकृष्ण किती बेस्ट कम्युनिकेटर आहेत. तर ते माणसांशी तर संवाद करून त्यांना आपल्याशी जोडतात, पण पशुपक्ष्यांशीही संवाद करू शकतात. ते वेणू वाजवायला लागल्यानंतर गायी चरणं सोडून देतात, पक्षी विहरणं सोडून देतात, यमुना वाहण्याची गती कमी करते, हिंस्र श्वापद ही निमूट उभी राहतात. संगीताचा हा परिणाम आहेच, पण कोण वाजवतंय त्याचा पण परिणाम आहे. यात्रेमध्ये बासऱ्या विकणाऱ्या प्रत्येकात बासरी वादकाच्या वेळेला सगळे पशुपक्षी अशी जमत नाही. जमलेले पशुसारखे वागतात त्याच्या अवतीभोवती जे असतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण तो बेस्ट कम्युनिकेटर आहे. शब्दांनी संवाद संपर्क तर ठीक आहे हो, स्वरांनी किती अद्भुत कम्युनिकेशन असेल. दुसरं आहे की बेस्ट लीडर, दी बेस्ट लीडर, नुसतं बेस्ट लीडर, दी बेस्ट. आणि नेता तो की ज्याच्यासाठी सर्वजण प्राणही अर्पण करायला तयार आहे. काल एक बघितलं उदाहरण की जन्मलेल्याला म्हणतात तू राजा हो. दुसरं उदाहरण आहे कालिया मर्दनाच्या वेळेचं. त्या डोहामध्ये कन्हैयाने जेव्हा उडी घेतली तेव्हा त्याचे सवंगडी त्यांचे घाबरले. बरोबर आहे ना? एका विषारी डोहामध्ये जिथे कालिया आहे, अनंत फड्यांचा नाग, तिथे आपल्या मित्रांनी उडी टाकली, ते ओरडायला लागले, रडायला लागले. अख्खं गोकुळ त्या सरोवराच्या त्या डोहाच्या किनाऱ्यावरती जमलं. अख्खं गोकुळ कामधाम सोडून. या प्रसंगाच्या वर्णनामध्ये एक शब्द मोठा सुंदर येतो, दुकानदार आपलं दुकानं सोडून धावली. असं कधी होत नाही. दुकानदार प्राण सोडेल पण दुकान नाही सोडणार. म्हणजे माझ्या जीवनामध्ये एरवी जे महत्त्वाचं आहे तेही मी सोडून एका मुलासाठी धावत जातो आहे. केवढं प्रेम आहे. हे नेतृत्वाचं लक्षण आहे. गोवर्धनाची काल लीला पाहिली आपण की पिढ्यानपिढ्या चालत आलेली रूढी त्या मुलाच्या सांगण्याने बदलला. लॉजिकल मांडला त्याने. मोडतोड केली नाही, जाळपोळ केली नाही, दगडफेक केली नाही. त्यांनी सगळ्यांना पटवून दिलं की बघा कशामुळं पाऊस पडतो हे लक्षात घ्या. प्रत्येक लीलेमध्ये भगवंत वरकरणी आपल्याला ती लीला करून दाखवतायत, पण त्यांचा संदेश आहे तुझ्यातला हा दोष दूर कर, तुझ्यातला हा दोष दूर कर, कारण का तुला माझ्यासारखं व्हायचं आहे. बालपणीचा सुखाचा काळ कृष्णासारखाच घालवायचा आहे. तरुणपणाचा सगळा काळ कर्तृत्वातच घालवायचा आहे. उत्तर आयुष्यामध्ये द्वारकाधीश म्हणून संपन्नतेतच जगायचं आहे. हे सगळं तुला आयुष्यात करायचं आहे. पण हे सगळं करत असताना विश्वकल्याणाचं अनुसंधान सुटू देता कामा नये. स्वतः ऐश्वर्याने जगत असताना ज्याला विश्वकल्याणाची काळजी वाटते तो ईश्वर असतो. आपल्याला ईश्वर व्हायचं आहे, आपल्याला माणूस म्हणून मरायचं नाही आहे. आजचा हा काय टेकावे घ्या तुम्ही की मी ईश्वर म्हणून मरणार. मग तसं वागायला सुरुवात करायची. खोड्या वाढायला लागल्या.
मस्ती वाढायला लागली. मग त्रासही देणं सुरू झालं. आणि त्रास देणं सुरू झालं म्हणजे काय, तर लोकांच्या घरामध्ये जाऊन दही दूध चोरायचं, लोणी चोरायचं. आता त्याला माखन चोर म्हणतात. तर आपल्याला असं वाटतं की खरंच तो गेलाय, मग लोण्याचं मडकं काढलंय, मग उतरण ते आहे ना, एका मित्राच्या खांद्यावर दुसरा, दुसऱ्याच्या खांद्यावर तिसरा, मनोरा करून का. तर हे आपल्याला कळावं म्हणून आहे. पण लोण्याचा अर्थ काय आहे? लोण्याचा अर्थ असा आहे की दूध ते तापतं, त्याची साय, मग ती विरजणाला लावली जाते, मग ती घुसळली जाते, मग लोणी निघतं. तर ही सगळी आध्यात्मिक प्रक्रिया आहे की दूध आहे त्याला जोपर्यंत ईश्वरी अगत्याचा उष्मा प्राप्त होत नाही, त्यातून साधनेची घट्ट सायच निर्माण होत नाही. श्रावणात साय झाली आणि पुढच्या महिन्यात नाही, श्रावणाच्या आधीच्या महिन्यात नाही, असं नाही. म्हणून रोज विरजण टाकायचं, रोज साय काढायची, रोज टाकायचं. त्याच्यामध्ये थोडंसं आंबट दही टाकायचं. हे आंबटपण म्हणजे काय, ते नासवायसाठी नाही आहे, ते अधिक गुणवान बनवण्यासाठी. तर हे चमचाभर दही भांड्याभर विरजणामध्ये टाकणं म्हणजे त्यालाच विरजण लावणं म्हणतात. तर ते काय आहे, तर ती भगवत कृपा आहे. आणि घुसळणं काय आहे, तर आत्मचिंतन आहे. मग त्यातून काय निघतंय, तर लोणी निघतंय. म्हणजे माझ्या आध्यात्मिक साधनेचं जे निचोड आहे ते आहे. ते कसं आहे, ते माझं हृदयासारखं आहे. संत हृदय नवनीत समाना. संतांचं हृदय, आपल्याला सगळ्यांना संत, आपण आहोतच संत, आपण विसरलो इतकंच. आपण संत आहोत, आपण महात्मे आहोत, आणि आपण अधिकाधिक विकसित होऊन ईश्वर होणार आहोत. त्यासाठीच आपला जन्म या कुळात आहे. रडण्यासाठी, कोणापुढे तरी हात पसरण्यासाठी, स्वतःच्या शरीराला त्रास करून घेण्यासाठी आपला जन्म नाही आहे. मस्त 56 भोग त्याचाही आनंद घ्यायचा आहे. आणि एका क्षणी हे सगळं सोडायची वेळ आली तर सोडून एका वृक्षाखाली पायावर पाय टाकून बासरी शेजारी घेऊन शांतपणे मरणाला सामोरं जायची तयारी ती पण करायची. आपण हिंदू आहोत याचा अभिमान वाटण्यासारखी आपली परंपरा आहे. पण आपण ते विसरलं ना. मग आपण ती रडकी गाणी म्हणायला लागलो, मला काय कळतंय, मी गरीब आहे, मी आहे, मग तू माझ्यावर उपकार कर. तो करत नाही. कुणाला आवडेल व भिक्षेकरी आपल्या दरबारात असावेत? तो त्याच्या दरबारामध्ये सन्माननीय लोकांनाच बोलवेल ना. याचा अर्थ भिक्षेकऱ्यांना तो देणार नाही अशातला भाग नाही. तो देईल, पण त्यांना दरबारात येऊ देणार नाही, बाहेरच्या बाहेर देऊन टाकेल. म्हणून त्याच्याकडे संपन्नतेने जायचं. म्हणजे नटून थटून दागदागिने पैसा अडका त्याला काही फरक पडत नाही. संपन्नतेने जायचं म्हणजे सम्यक मानसिकतेने जायचं. तू आणि मी एक आहे या भावनेने भेटायला जायचं. मग अशा सगळ्या लीलांमधून तो आपल्याला काहीतरी शिकवतोय. आणि त्याने जे आपल्याला शिकवलं ते सतत आपल्या लक्षात राहायचं असेल म्हणून त्याचं नामस्मरण करायचं. काल आपण जिथे सुरू केलं होतं आणि जिथे संपलं होतं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काय आहे? 3 शब्द आहेत. काही फरक आहे का बघा. हर, हरी, हरे. है ना? हर, हरी, हरे. हर म्हणजे शंकर, हरी म्हणजे विष्णू, हरे म्हणजे काय? हरीची जी शक्ती ती हरे. आता हरीची शक्ती कोण आहे? राधा. कृष्णांची आल्हादिनी शक्ती आहे राधा. श्रीरामांची शक्ती आहे सीता. जर जानकी माता आणि राधाराणी नसेल तर ह्या दोघांना काही करता आलं नसतं.
रामरक्षा म्हणताना रोज आपण ह्याची आठवण करतो, स्वतःला आठवण करून देत नाही, एवढंच आहे. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्र बुधकौशिक ऋषी. सीता श्रीमद हनुमान. हनुमान चावी आहे, यांच्यापर्यंत जायचं दरवाजाचं कुलूप काढणारं, पण शक्ती सीता आहे. तसं भगवान श्रीकृष्णांची शक्ती राधाराणी आहे, आणि तिच्यासाठी हरीची जी ती हरे, म्हणून हरे कृष्णमध्ये पहिलं राधाराणीचं नाव आहे हरे. आणि बिन राधा कन्हैया आधा कुछ नहीं कर सकता, म्हणून पहिल्यांदा राधा हरे, मग तिकडून प्रतिसाद येतो कृष्ण. कोण कोणाचं नाव घेते हे उखाण्यात नाही, पण नाव घेण्यावर दिलीपराव असं. कृष्ण पहिल्यांदा हाक मारतायत हरे राधे, मग ती म्हणते कृष्ण, पुन्हा हरे, पुन्हा कृष्ण, मग पुन्हा कृष्ण कृष्ण. आता ती म्हणते मी नाही शरण जाणार, मी दोनदा कृष्ण. तो म्हणतो हरे हरे. आता हरे राम मध्ये आपल्याला ते राम वाटतात चापबाण. तर या हरे कृष्ण हा महामंत्र आहे. विशेषतः गौडीय संप्रदायामध्ये तर याशिवाय दुसरा कुठला मंत्र महामंत्र नाहीच आहे. तर त्याच्यामध्ये रामाचा अन्वय त्यांनी असं लावला आहे, राम म्हणजे राधा आणि मदन मोहन, राम म्हणजे राधा आणि कृष्णच. त्यामुळं हरे राम म्हणजे सुद्धा पुन्हा राधाकृष्ण राधाकृष्ण. आता पहिल्यांदा एकमेकांना हाका मारतात आणि दुसऱ्यामध्ये राम म्हणून दोघांचं अभिन्नत्व सांगतात. राधा पण आहे त्यात, मदन पण आहे म्हणजे मोहन पण आहे, दोघांचं स्मरण आहे. मग जेव्हा मी असं नामस्मरण करतो त्याचा अर्थ तरी काय आहे, तर हळूहळू हळूहळू नाम उच्चारत असताना जे वृत्तीमध्ये द्वैत आहे ते संपून जावं, आणि शक्ती आणि शिव दोघं एकरूप आहेत ह्याचा अनुभव मला यावा. प्रकृती आणि पुरुष अभिन्न आहेत ह्याचा अनुभव मला यावा. आणि मग असा अनुभव घेत असतानाही भगवंताने ज्या वेगवेगळ्या लीला केल्यात त्यातून ह्याचाच उलगडा करत दाखवला. एक गवळण यशोदा मैयाकडे गेली आणि ते म्हणाले की रोज रोज त्रास द्यायला येतो हा आमच्या घरी. काय करतो? नाही म्हणे काही खायचं मिळालं तर खातो. आता हे लक्षात घ्या, तो जे नवनीत चोरतो आहे ते आपलं हृदय आहे, म्हणून नवनीत चोरालाच चितचोर म्हटलेला आहे, जो चित्त चोरतो. या चित्त चोरट्याला चित्त चोरटा आहे तो, त्याला बाकी काही चोरायचं, तो काय चोरणार आणि चोरावं त्यांनी चोरावं असं आपल्याकडे काय आहे? पण आपल्याकडे काहीच नाही म्हणून तो आपल्याकडे चोरीला येणार नाही असं जर भीती वाटत असेल तर आपलं हृदय त्याच्या नामस्मरणाने इतका ऐश्वर्य संपन्न बनवावं की ते चोरायला तो आपल्याकडे आलाच पाहिजे. तसं एका गवळणीनं यशोदेने सांगितलं की तू आला की पकड आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये, मी रंगे हात. बरं म्हण. स्वतःच्या पोराला सांगितलं की आता मी आज खूप सारं हंडाभर लोणी करणार आहे, इथे ठेवते, लक्ष ठेव मांजर बोका काही आलं तर. आता त्या मुलाला कळालं इथे ठेवलं आहे आईने लोणी, तर आता ही पहिली बातमी कोणाला द्यायची? हां, तो म्हणाला की कन्हैयाला. मग तो सांगतो की कान्हा, आज मैया ने बहुत सारा माखन बनाया और यहाँ रखा. तो म्हणतो की जाऊ. एक मित्र भित्र असतो जरा त्यातला, तो म्हणतो की कन्हैया अरे चोरी करणं पाप आहे. तो म्हणतो चुप बैठ, पागल आहे. मी म्हणतो ते ऐकायचं नाही. नाही पण मी असं ऐकलंय, माझे दादाजी म्हणतात की चोरी करणं पाप आहे. तो म्हणाला की नाही, आजपासून मी एक मंडळ स्थापन केलंय. तो म्हणतो आज तू मंडळ स्थापन केलंय?
अध्यक्ष कोण? तो म्हणतो मीच. म्हणतो कसलं मंडळ? तो म्हणतो की चौर्य क्रिया मंडळ मी स्थापन केलं. चोऱ्या कशा करायच्या बघा. पकडलं तर चोरी करताना? तो म्हणाला नाही पकडत. एक मंत्र सांगतो म्हणून. आणि मग सगळ्या मित्रांना एक मंत्र सांगतो. तिसरो भार्या कफल्लस्य दाहिनी मोहिनी सती तासाम स्मरण मात्रेन चोरो गच्छति निष्फला. तो म्हणतो ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ अगदी उलटा आहे जो मित्रांना सांगतोय. तो म्हणतो मग चोरी करायला गेल्यावर आपण कोणाला दिसत नाही, आपण गुप्त होतो. पण ह्या मंत्राचा परिणाम असा सांगितला, शास्त्रातला आहे बरं. हा घरातून बाहेर पडताना कुलूप लावत असतो घराला तर हा मंत्र म्हणावा. तिसरो भार्या कफल्लस्य दाहिनी मोहिनी सती तासाम स्मरण मात्रेन चोरो गच्छति निष्फला. तर मग चोरी होत नाही. रेल्वेत जाताना बॅगला चेन लावताना आपल्या जबाबदारीवर करायचं. जवळगेकरांच्याकडे पुन्हा सांगायला यायचं नाही, त्याने आम्हाला हे सांगितलं, आम्ही केलं आणि फोडलं ना घर आमचं. आपल्या ह्यातला गमतीचा भाग लक्षात घ्या की कृष्ण येन केन प्रकारेण शौर्यकर्माला म्हणजेच भक्ताचं हृदय काढून घेण्यासाठी फार उत्सुक आहे. जातात मित्राच्या घरी. ती लपून बसलेली असते, दिसेल असं मडकं ठेवलेलं असतं. जाऊन मडकं घेणार तेवढ्यात ती झडप घालते आणि पकडते. अब तो रंगे हात पकडा. चला ओढत न्यायचा आता यशोदेकडे. तुला असे फटकायला लावते आणि ती ओढत दरदरा न्यायला लागते. तिचा पोरगा मागे पळतोय. तो म्हणतो की मैया सोडून देणं कशासाठी, परत आम्ही येत नाही, तुझी शपथ वगैरे. ती फटका त्यालाही मारते. माझी शपथ घेऊन काय उपयोग आहे? हा काय ऐकणार आहे? असा रोज दिवसातनं 10 वेळा कोणाकोणाच्या शपथा घेत असे. तिलाही माहिती आहे काय आहे ते. आणि ओढत 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 नेत असताना समोरून एक वयस्क गृहस्थ आले, ज्येष्ठ. पण ह्या धकाधकीमध्ये तोपर्यंत त्या गवळणीची अवस्था काय झाली होती, हिचकी तो सुटायचा प्रयत्न करतोय, ती पकडते, मागे 2-4 पोरं हे करत पळतायत. त्यात तिच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला होता. आता समोरून गावातलं कोणीतरी वडीलधारा माणूस येत आहे आणि त्याच्या समोर डोक्यावर पदर नाही, हे छान नाही. त्या गवळणीची भावना सांगतो. त्याने काय केलं, पटकन पदर घ्यायचं आणि डोक्यावर पदर घेतलं, पकडलं परत कानाला. ओढत 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 नेलं की यशोदा यशोदा यशोदा. आज त्याला रेड हँड पकडलंय. ते म्हणे कुणाला? म्हणजे तुझ्या पोराला चोऱ्या करताना पकडलंय. कुठं आहे? हा काय? हा काय म्हणून तिने जो पुढे केला तो तिचाच पोरगा आहे. कारण पल्लू डोक्यावर घेताना जो क्षणभर हात सुटला तर हे चिरंजीव बाजूला गेले आणि तिच्या पोराला तिथे उभं केलं. आता पल्लू इतका आला होता की पोरगा कोण आहे माहीत नाही, धरला, हात घेऊन गेला. कथेचं रहस्य असं आहे की कोणत्याही कारणाने परमेश्वराशी संवाद साधताना परमेश्वर आपल्याच पोटी जन्माला आलाय इतकं आपुलकी आपलेपणा त्याच्याविषयी वाटतो. मग आपलं मूल आणि परमेश्वर यात काही फरकच नाही. म्हणून कसलंही दडपण मनावर ठेवू नका. भगवंताशी जात असताना ना कसला ताण नको. मस्त त्याला प्रेमाने पकडा. धरीला पंढरीचा चोर, तर त्यालाही चोरच म्हटलंय ना, कारण का तो चोर आहेच. तो काय करतोय तर सगळ्यांना चोरतोय, सगळ्यांचं मन चोरतो. आणि कृष्ण अवतारच आहे तो पांडुरंग म्हणजे. आणि म्हणून बघा, एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की ज्याच्यामध्ये खेळता खेळता अध्यात्म शिकवलं गेलंय. दुसऱ्या कुठल्या संप्रदायामध्ये खेळ नाही आहेत जेवढे वारकरी संप्रदायात आहे. तिकडे हमाम आहे, फुगडी आहे, झिम्मा आहे, भारुड आहे, सगळं आहे त्या. एवढंच नाही तर लगोरीचा खेळ सुद्धा आहे, दहीहंडी सुद्धा आहे. याच्या पलीकडे एक खेळ आहे. तर गुरु येत आहेत आणि शिष्य सगळे आपलं नाक खजवत थू थू करून त्यांच्या दिशेने थुंकून
गुरुच्या दिशेने. वारकरी संप्रदायातला खेळ आहे. थुंकतायत. हा पण खेळ काय यावा, तर गुरुचा अपमान करणं नाही आहे. न कळत गुरुमध्ये जर अहंकार निर्माण झाला असेल तर तो अहंकारही कमी करण्याची भगवंतानी क्रीडेतून व्यवस्था केली. अजून काय पाहिजे. मी आळंदी पंढरपूर असं दिंडीत चालणं होतं तेव्हा असं वाटेत जिथे मुक्काम असतो तिथे असे खूप सगळे खेळ असतात. तुम्ही पखवाज वाजवून पाऊल दिंडी चालते, त्याच्यामध्ये नाचणारे वारकरी, त्यांचं बघा, त्यांचं नृत्य असतं. म्हणजे संगीत, क्रीडा, नृत्य ज्या संप्रदायात आहे तिथे कृष्ण आहेच. आणि मग कृष्ण ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय सांगतो, किती आयुष्य आहे आपलं. जीवेत शरदच शतम, 100 वर्ष. ओके. वेद म्हणतात 120 वर्ष. 120 वर्ष एवढं कमी आहे. म्हणजे ब्रह्मानी पलक झपक पापणी मिटली तर 100 वर्ष संपून गेले. इतकं कमी आयुष्य आहे. मग ह्यात कटकटी, वैर, दुस्वास, उणं. एका कवीची ओळ मला फार छान वाटते. मेक द मोस्ट ऑफ लाईफ यू मे. मेकिंग मोस्ट ऑफ म्हणजे जे काही आहे त्याचा भरभरून आनंद घेणं. मेक द मोस्ट ऑफ लाईफ यू मे. जेवढं आयुष्य मिळालं आहे, मेक द मोस्ट ऑफ लाईफ यू मे. लाईफ इज शॉर्ट अँड वेअर्स अवे. इतकं लहान आहे की आलं म्हणता जातं. मग ह्याच्यामध्ये आनंद घ्यायचा असेल तर कृष्ण लीला समजून घेतल्या पाहिजे. बाहेरच चोऱ्या करतोय का, घरातही करतोय, आईलाही त्रास देतोय. आणि किती त्रास देतोय. जीवापाड प्रेम केलेलं आहे यशोदेने, पण त्या यशोदेलाही राग आला आणि ती म्हणाली की आज मी तुला सोडणार नाही. आज मी तुला शिक्षा केल्याशिवाय मुळीच गप्प बसणार नाही. संतापून गेले. इतका त्रास. दिवस उजाडला की कोणीतरी तक्रारीला, जेवायला बसलं की कोणीतरी तक्रारीला, दुपारी थोडं अंग टाकावं म्हटलं तर तक्रारीला कोणीतरी. म्हणजे तक्रार निवारण केंद्रच झालं नंदबाबाचा वाडा. इतक्या तक्रारी. आज मी तुला सोडणार नाही. तो म्हणाला काय करशील. खोड्या करणं तर माझा स्वभाव आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की विशिष्ट वयामध्ये, लहानपणी खोडी करणं हे निरोगीपणाचं लक्षण आहे. पण पुन्हा त्याच्यामध्ये मर्यादा आहे. एक क्षणभरही एका जागी न बसणारी मुलं कित्येक आयांना कृष्णासारखा खोडकर आहे असं म्हणतात. तर मी म्हणतो की प्लीज, तुम्हाला जर काही कळत नसेल तर दुसऱ्या कोणाचं तरी नाव घ्या. कृष्णाचं कशाला घेता. हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे कृष्ण नाही. म्हणजे तमोगुणामुळं फास्ट फूड आणि कसली शिस्त नसल्याने जी मुलं घरात एक क्षणभर बसत नाही बघा, अगदी कृष्णासारखा. मी म्हणतो माझी आई, तुझं जे काही प्रारब्ध आहे ते भोग त्या बिचारे कृष्णाला कशासाठी लटकवते याच्यात. हा तुझा पोरगा हायपर ॲक्टिव्ह आहे, हा आजार आहे. म्हणजे ते वस्तू ठेवतच नाहीत ती मुलं, फेकतात. म्हणजे कृष्ण नव्हे. कृष्णाच्या खोड्यातूनही आनंदच निर्माण होतो. आणि पण आज आई चिडली आहे, शेवटी आई आहे. ती म्हणाली की आज मी तुला बांधून टाकते. त्याला म्हटलंय दामोदर लीला. दामोदर म्हणजे पोटाला बांधणं. दामोदर, उदर, पोटाला बांधलं. आता उखळाला बांधलं. आमचे उत्तरेतले संत मुसळाला बांधलं म्हणतात. काही तुम्ही त्याला मुसळ म्हणा, उखळ म्हणा, दोन्हीचं अभिन्नत्व आहेच ना. उखळ आहे तर मुसळानीच कांडावं लागतं. मुसळ असेल तर उखळाशिवाय चालत नाही. कशालाही बांधलं म्हणा, फरक पडत नाही. बांधायचं ठरवते. आणि आता त्या कन्हैयाला बांधायसाठी दोरी शोधणं सुरू होतं. एका हाताने पकडलं, एका हाताने इकडे तिकडे सापडते दोरी. उखळाला, मुसळाला, तुम्हाला जो आवडतो तो शब्द वापरा, बांधायला सुरुवात केली. आता एवढं सपोर
एवढंसं मुसळ. किती लागेल दोरी? 2 मीटर 3 मीटर. कर्कचून बांधायला 4 मीटर. ती वेटोळे घालते आणि जेव्हा गाठ मारायची वेळ येते तिच्या असं लक्षात येते की 2 बोटं कमी पडते. दुसरी तिसरी तर ती जितके वेळा गाठ मारायचा प्रयत्न करते 2 बोटं कमीच पडतात. त्याचं कारण काय? तर संतांनी भाष्य केलं की जेव्हा एक गवळण श्रीकृष्णांना बांधायला लागली तेव्हा मूळ रूप नारायणाचं असल्यामुळं त्यांची जी स्वाभाविक पत्नी आहे ती लक्ष्मी म्हणे गवळणीने माझ्या नवऱ्याला बांधावं हे काय मला सहन होत नाही, म्हणून ती ऐश्वर्य शक्ती त्या दोरीमध्ये येऊन बसते आणि ती पूर्ण होऊच देत नाही. रडकुंडीला येते बिचारी. का बरं इतक्या दोऱ्या बांधले? हा काय भूत चेटू काय की काय काय जादू करतोय? श्रीकृष्ण हसतायत. त्यांच्या लक्षात आलं की आपली बायको म्हणजे ऐश्वर्य शक्ती या दोरीमध्ये आली आणि गाठ बांधू देत नाही आहे. मग यशोदेने दुसरी दोरी काढायच्या वेळेला श्रीकृष्णाने सांगितलं की इथे कशी काय आली तू? ती म्हणाली माझ्या नवऱ्याला एक गवळण, अशिक्षित, अडाणी, आणि ही हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिकलेली आहे ना, त्यामुळं तिला फार राग आला की हे एक गवळण कशी बांधते. श्रीकृष्णाने संतांनी फार छान भाष्य केलं. श्रीकृष्णाने सांगितलं की तू ताबडतोब निघून जा इथं. नीट लक्षात घ्या. ती म्हणाली का? कृष्णाने सांगितलं की गोकुळामध्ये ऐश्वर्य शक्तीचं महत्त्व नाही आहे, वात्सल्य शक्तीचं महत्त्व आहे. तू निघ, हिला बांधू दे मला. पण हे बांधणं सुद्धा सहज झालेलं नाही आहे, कारण का बांधणार म्हटल्यानंतर हिसकले ना, मग ती मागे पळायला लागली आणि मग घरभर पळणं सुरू आहे. सापडत नाही. ती म्हणाली तू आता सापडला ना तर बांधणं तर नंतर आहे, मी तुला फटकवणार. म्हणून एक काठी हातात घेतली आणि धावायला लागली. मग तर दिसेनासेच व्हायचे ते, तिथल्या तिथेच फिरत होते पण सापडत नव्हते. इतकी काकुळतीला आली, वैतागून हातातली काठी फेकून दिली आणि कृष्णाने पाठीमागून आईच्या गळ्यात हात घातले. संतांनी भाष्य केलं की तुम्ही अहंकाराची काठी घेऊन भगवंता मागे धावाल तर बाप जन्मात तो सापडणार नाही. अहंकार टाका, तो येतो.